बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोहरकर डॉक्टर यांचे श्री विद्या मेडिकलमध्ये 3 महिन्यांअगोदरची मुदत संपलेली औषधी ही रुग्णांना दिली जाते आणि या मेडिकलमध्ये बरीचशी औषधीची तपासणी केली असता मुदत संपलेली औषधे आढळून आली। याची माहिती डॉक्टर पोहरकर यांना विचारली असता त्यांनी सांगितले नजर चुकीने झाले असेल असे सांगितले। डॉक्टरांच्या सांगण्यावरून असे लक्षात येते की रुग्णाच्या आरोग्याचे आणि जीवाचे त्यांना काहीच घेणे देणे नाही। यांना फक्त मुदत संपलेल्या औषधांची विक्री करायची आहे असे दिसून येते। याउलट पत्रकार बांधव यांनी औषध निरीक्षक जी.पी. गिरके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही पूर्ण औषधी चेक करू शकत नाही, मेडिकल लायसन्स धारकांना फक्त विचारणा करतो असे त्यांनी सांगितले। वैभव शेळके पेशंट हे डॉक्टर आद्रट यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता त्यांनी तपासणी केली आणि त्यांना औषध लिहून दिली आणि श्री विद्या मेडिकलमधून औषधी घेण्यास सांगितले। वैभव शेळके औषधी घेऊन त्यांना दाखवण्यासाठी गेले असता त्यांनी औषधीची तपासणी न करता आदरट डॉक्टर बोलले की हॉस्पिटलच्या फाईलवर लिहिल्याप्रमाणे औषधी घ्या, 2 क्रीम मिक्स करून लावा। त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषध रात्री घेतल्यावर दुसऱ्या दिवशी रुग्णाला खूप त्रास सुरू झाला। रुग्णाने जेव्हा औषधीची खात्री केली तेव्हा दिसून आले की औषधाची मुदत 3 महिने अगोदरच संपलेली होती। अशा गैरहलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव ही जाऊ शकतो, याला जबाबदार कोण? असे रुग्णाच्या जीवाशी डॉक्टर आणि मेडिकलवाले खेळत आहे आणि या एकाच मेडिकलवरून कमीत कमी 4-5 डॉक्टर औषधी घेण्यास सांगतात। याचं काय चाललंय हे कोणाला औषध निरीक्षकाला सुद्धा माहिती नाही का यांना कोणाची भीती नाही? अशी चूक परत कोणाच्याच मेडिकलवर होता कामा नये। या गोष्टीकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे। औषध निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले की संबंधित सर्वांवर कारवाई करू, परंतु कारवाई कशी करतात याकडे चिखलीवासियांचे लक्ष आहे। संबंधितांवर कडक कारवाई झालीच पाहिजे असा सूर जनतेतून उमटत आहे। मी काल आपले मेडिकलमधून आदर्श साहेबांकडून जे इन्फेक्शन झालं तुम्हाला, त्या इन्फेक्शनचा औषधीची देऊन दिली डॉक्टरने। कोणत्या मेडिकलमध्ये? मेडिकल पोहरकर मेडिकल। बरं, मेडिकलचं नाव काय? विद्या मेडिकल। विद्या मेडिकलमधून मी औषधी घेतली होती। पण काल मला त्या औषधीमध्ये हा जो फुक्सिडिन नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिला गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला त्याचा त्रास झाला। किती महिन्याच्या अगोदर तारीख संपलेली आहे त्याची तारीख याची एक्सपायरी डेट आहे 4/2024 एक्सपायर झालेला आहे। याला जवळपास 2 महिने होऊन गेलेले आहेत, तरी पण मेडिकलमधून यांनी अद्यापही काढलेलं नाहीये आणि मला त्याचं इन्फेक्शन झालं। बरं, DI साहेबाकडे काय मागणी असेल तुमची? DI साहेबाकडे मला फक्त एवढी मागणी करायची आहे की DI साहेब एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा मेडिकलमध्ये एक्सपायर माल कसं काय निघाला याची चाचपणी झाली पाहिजे आणि त्यानंतर जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर अवांतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे, फार्मसिस्ट झालेला आहे का प्रॉपर, ते चेक करण्यात यावं आणि ते चेक केल्याच्या नंतर तिथे जी मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ती मेडिकलमधून देण्यात आली पाहिजे, जेणेकरून त्यात कमिशनचा विषय राहिला नाही पाहिजे, जेणेकरून कमीत कमी पेशंटला लवकरात लवकर बरं होते। 16 जुलै रोजी एक कस्टमर आदरट साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी आला होता। त्यांनी मेडिसिन त्यांना लिहून दिला आणि ही जी मेडिकल आहे श्री विद्या मेडिकल, त्या मेडिकलमध्ये त्याने एक मलम ट्यूब घेतला। तो ट्यूब घेतल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी लिहून दिला, तो घेतल्यानंतर घरी गेल्यावर त्यांनी तो लावला। सकाळी ते इन्फेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही इन्फॉर्मेशनसाठी मेडिकलला आलो, तर आम्ही तिथं बघितलं, परत एक ट्यूब घेतला आम्ही, तिथं 4-5 मलम एक्सपायर सापडले, मिक्स माल सापडला। तर असं जर पेशंटच्या जीवाशी जर हे खेळत असतील तर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या मेडिकलच्या अंतर्गत 5 हॉस्पिटल चालतात। या 5 हॉस्पिटल अंतर्गत येणारे पेशंट किती पेशंट याच्यापासून त्यांची अवहेलना होऊ शकते ही गोष्ट थांबली पाहिजे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। गाव माझा न्यूज करिता किरण शेजोळ, बुलढाणा।